विविध भारती पुणे. ठळक बातम्या. पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करून जिल्ह्यातली पूर परिस्थिती तसंच बचाव आणि मदत कार्याच्या तयारीचा आढावा घेतला. प्रशासन, आपत्ती निवारण यंत्रणा यांना सतर्क राहून नागरिकांना तात्काळ मदत पोहोचवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी. आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ नजीकच्या प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधावा. तसंच महत्त्वाच्या कारणांशिवाय घराबाहेर पडणं टाळावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यात एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आलं आहे. पाणी साचलेल्या सखल भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनाला सहकार्य करावं असं आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयानं केलं आहे. पुणे महानगरपालिकेनंही 8 बोटी आणि बचाव पथक मदत कार्यासाठी नियुक्त केलं आहे. सकाळी 10:30 नंतर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करून 15,000 क्युसेक इतका करण्यात आला आहे. मात्र धरण क्षेत्रातल्या पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी जास्त होण्याची शक्यता आहे. याची नागरिकांनी नोंद घ्यावी असं महापालिका प्रशासनानं कळवलं आहे. पावसाचा जोर वाढत असल्यामुळे पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागात कार्यालयं आणि इतर आस्थापनांना सुट्टी देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान पाऊस वाढल्यामुळे नदीपात्रातले स्टॉल्स काढण्यासाठी गेलेल्या 3 नागरिकांचा विजेच्या धक्क्यामुळे मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. सातारा जिल्ह्यातल्या कोयना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणात सध्या सुमारे 76 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. पाण्याची आवक जास्त असल्यानं आज दुपारी 4 वाजता धरणातून 10,000 क्युसेक वेगानं पाणी कोयना नदीत सोडण्यात येणार आहे. यामुळे पाटण, कराड, सांगलीतल्या नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. दरम्यान कण्हेर धरणातूनही पाणी सोडण्यात येणार असल्यानं प्रशासनानं वेण्णा नदीकाठावरच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. या होत्या आतापर्यंतच्या ठळक बातम्या. यानंतरच्या ठळक बातम्या सकाळी 11:58 मिनिटांनी.